स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा। आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही। आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये, तेही खास ऑफर सह। दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस। ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा। ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू। चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला। पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड। नमस्कार, विकास मर्गणे विकास कामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन जे आहे भाजपने केलेलं आहे। अर्थात पंकजा मुंडेंना भविष्यामध्ये पुन्हा एकदा मराठवाडा चेहऱ्यामध्ये पुन्हा एकदा पक्ष संघटना विस्तार आणि एक पुन्हा एकदा त्यांना पुन्हा एकदा जोश उत्साह घेऊन भविष्यामध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांना काम करावं लागेल। पंकजा मुंडेंनी गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला, तिकडून धनंजय मुंडे निवडून आले। पंकजा मुंडेंनी आता कुठे त्यांचा पराभव नेहमी आता मीडियापासून थोडंफार दूर राहून कामाच्या प्रकाशित होतामध्ये त्यांनी आलं गेलं पाहिजे। कारण दरवेळेला भाजपकडे फडणवीसांकडे टीकाचा समाचार घ्यायचा, माझ्या फडणवीसांनी मला टीका केली, भाजपनेच माझा पराभव केला किंवा माझा अन्याय केल्याचा आता हे बाद झालं। हे राजकारणामध्ये असे शब्द नाही। बघा, विनोद तावडेचं तिकीट आपलं आता भाजपचे वरिष्ठ म्हणजे केंद्रामध्ये काम करतायत, वेगवेगळ्या राज्याची धुरा सांभाळतायत, तिथल्या राज्य जिंकून येण्यासाठी राजकीय स्ट्रॅटेजी आहे। पंकजा मुंडेंना सुद्धा भाजपने संधी दिली होती ना, त्यांच्याकडे मध्य प्रदेश असेल या ठिकाणी दिले होते ना, त्यामुळे त्यांना करून दाखवण्याची संधी होती। मला ते करून दाखवलं नाहीये आणि त्याचं जे खापर आहे ते नेहमी भाजप फोडण्याचं काम जे आहे पंकजा मुंडे नेहमी करत राहतात। परंतु आता त्यांना विधान परिषदेमध्ये आमदार होण्याची संधी भाजपने दिलेली, त्यामुळे कुठंतरी आता त्यांनी आता एक पक्षाला स्वतःला एक प्रगल्भ होत भविष्यामध्ये विचार करण्याची स्थिती आहे ते पंकजा मुंडेंनी केली गेली पाहिजे। कारण दरवेळेला बीडमधून बोलत असता माझा अन्याय झाला, मला तिकीट केलं, मी गोपीनाथ मुंडेंची मुलगी, माझ्यावर अन्याय होतो, असं जे भावनिक वगैरे साथ करण्याचा प्रयत्न केला जातो ते चुकीचं आहे। हे भाजप आहे हे त्यांना सुद्धा अजून कळलेलं दिसत नाही। त्यामुळे भाजपामध्ये अशा काही गोष्टी करता कामा नाही की ज्या पंकजा मुंडेंना अजूनही समजलं नाही। विधान परिषद आज त्यांच्या कार्यकर्त्याकडून ठीक आहे, कार्यकर्ते जोश उत्साह असतात, त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाचे पुन्हा एकदा म्हटलं होते लोकांच्या मनातले मुख्यमंत्री तिथेच। बघा, गिरीश महाजन अनेक वेळा आमदार, 7 वेळा आमदार झालेले, पण त्यांचीही महत्वाकांक्षी मुख्यमंत्री, पण ते कधी बोलून दाखवतात का? नाहीये। त्यामुळे पंकजा मुंडे जे चुकले, खडसे चुकले, त्यामुळे जी परिस्थिती त्यांनी स्वतःहून निर्माण केली, त्यावेळी काळामध्ये जर पंकजा मुंडेंनी फडणवीसांनी जुळून घेतलं असतं, आज पंकजा मुंडे महाराष्ट्रातल्या दुसऱ्या तिसऱ्या फडणवीसांच्या किचन कॅबिनेट मधल्या ठरल्या असत्या आणि त्यांचे आरोप झाले नसते, त्यांचे पुनर्वसन जे प्रश्न आहे तोही या निमित्ताने उपस्थित झाला नसता। त्यामुळे पंकजा मुंडेंनी ते केलं, ते स्वतःहून केलं। पंकजा मुंडेंचं जर आपण बघितलं तर आजही कार्यकर्त्यांनी फोन केला तर कधी त्यांचे रिस्पॉन्स येत नाही, त्यांचे PA कडून रिस्पॉन्स करत नाही। मुळामध्ये एखादा कार्यकर्ता आपल्याला फोन करत असतो आणि बघा अनेक नेते धाराशिवचे जे आता ओमराजे निंबाळकर आले, एका फोनमुळे खासदार झाले। मला फोन घेता आला पाहिजे, त्याचं म्हणणं त्याचं काय ते तुम्हाला करता आलं। पंकजा मुंडेंनी फोन करा, कधीच त्यांच्याकडून रिप्लाय येणार नाही, मग यांना फोन करा त्यांना करा, ते फोन उचलत नाही, त्यांचे मेसेज नसतात। बाबा, अशी जी परिस्थिती आहे ती निर्माण झाली गेली पाहिजे। त्यामुळे तुम्ही कसं राजकारण करता, आजकाल प्रत्येकाला आवडलं, ज्यावेळी तुमचे फोन उचलले त्यावेळेस लोक तुम्हाला मानतात। अनेक दिवसांपूर्वी एका फोनमुळे अनेक आमदार होतात। कर्जतच्या राजकारणामध्ये सुद्धा आपण बघितलं, सुरेश लाड नेहमी फोन उचलत असायचे, कधीच स्विच ऑफ सुरेश लाडांचा फोन आजपर्यंत लागला नाहीये। पण अनेक कर्जतच्या राजकारणामध्ये ते सुद्धा फोन 7 नंतर बंद करतात, स्विच ऑफ करून ठेवतात, मग त्यांचे व्हॉट्सअप फक्त चालू असतात असं। त्यामुळे तुम्ही जर राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल, पुढे जायचं असेल तर याचा विचार जे आहे ते महत्त्वाचा ठरला गेला पाहिजे। त्यामुळे पंकजा मुंडेंनी ही संधी आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा येऊन एक भाजपाबद्दल एक मोठा जोश उत्साह करून, कारण मराठवाड्यामध्ये अनेक भाजपाची जागा पडलेल्या आहेत, विदर्भात जागा पडलेल्या आहेत, त्यामुळे मराठवाड्यापुरते जरी पंकजा मुंडेंनी भरीव काम केलं, भविष्यामध्ये त्यांना चांगली संधी आहे आणि त्या राजकारणामध्ये मुंडे साहेबांपासून जो अनुभव त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्या राजकारणाचा त्यांनी फायदा घेऊन भविष्यामध्ये पंकजा मुंडेंनी प्रभावीपणे महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये प्रभावीपणे काम केलं गेलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे पंकजा मुंडे आता तरी तुम्ही भाजपासाठी काम करा, असं का म्हणतो की सातत्याने तुम्ही भाजपवर आरोप करायच्या,
की हे केलं नाही ते केलं नाही. आता तो एक वेगळा अजेंडा सोडून तुम्ही पक्षासाठी भरीव असं काम करा की ज्याच्याकडून भविष्यामध्ये आता विनोद तावडे त्यांची चर्चा प्रदेश अध्यक्षासाठी भाजपाच्या पक्षश्रेष्ठीसाठी भाजपच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी काम करून दाखवलं म्हणून त्यांना विचारलं. त्यामुळे तुम्ही केवळ मीडियातून बोलायचे, असा अन्याय केला असं काही राजकारणामध्ये तुम्ही केलात तर तुमचं नुकसान होणार हे मात्र नक्की. धन्यवाद.